की जशी एखादा पक्षी आपल्या पिल्लाला ढकलून देतं आणि तू स्वतः उड, आणि जे तो पिल्लू ज्यावेळी उडायला लागतं आकाशामध्ये भरारी घेतं, मग त्याला स्वतःच्या पंखामध्ये किती ताकद आहे हे त्याला लक्षात येतं. कोणतंही प्रोडक्ट तुम्ही इंडियातून इथं किंवा पाठवलं तर ते ऑटोमॅटिकली तुमचा कंटेनरच्या कंटेनर सेल होऊ शकतो. की मराठी माणसाला जगभरापर्यंत पोहोचवायचं, मराठी माणसामध्ये ती ताकद आणून द्यायची की तोही व्यवसाय करू शकतो, तोही स्वतःच्या पायावर एक्सपोर्ट करू शकतो. जय महाराष्ट्र. माझं नाव इम्रान रशीद खान शेख. ऍक्च्युली शुभम रोडे सरांचे जेवढे काही सेशन्स होते ते माझ्या मिसेसने अटेंड केले आणि तिने मला सांगितले की सरांच्या माध्यमातून अनेक लोक घडतायत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप एक मराठी माणसासाठी चांगलं काम सुरू आहे. आणि थोडंसं इंटरेस्ट आला आणि मी शुभम सरांच्या टीम बरोबर मी ज्यावेळी कोऑर्डिनेट केलं, पहिल्या दिवशी ज्यावेळी गलफूडला आल्यानंतर कुठलाही अनुभव नव्हता. मला असं वाटत होतं की शुभम सरांनी आम्हाला हेल्प करावी की हे कसं बोलावं, काय बोलावं, पण त्यावेळी शुभम सरांनी ते केलं नाही. का केलं नाही मी ते सांगेन. मग त्यावेळी आम्ही स्वतः जाऊन भेटायला लागलो, स्वतः जाऊन लोकांशी बोलायला लागलो. मग तो जो पहिल्या दिवशी कॉन्फिडन्स, पहिल्या दिवशी तर काहीच कळलं नाही, पण जो कॉन्फिडन्स आला की स्वतः टक्कर द्यायची, मग लक्षात आलं की जशी एखादा पक्षी आपल्या पिल्लाला ढकलून देतं आणि तू स्वतः उड, आणि जे तो पिल्लू ज्यावेळी उडायला लागतं आकाशामध्ये भरारी घेतं, मग त्याला स्वतःच्या पंखामध्ये किती ताकद आहे हे त्याला लक्षात येतं. मग तीच कदाचित शिकवण शुभम सरांची असेल. कोणतंही प्रोडक्ट तुम्ही इंडियातून इथं किंवा पाठवलं तर ते ऑटोमॅटिकली तुमचा कंटेनरच्या कंटेनर सेल होऊ शकतो. हाही एक कॉन्फिडन्स आला आणि हे सगळ्या गोष्टीचं जे श्रेय आहे मी शुभम रोडे सर आणि त्यांच्या टीमला देईन, कारण त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे की मराठी माणसाला जगभरापर्यंत पोहोचवायचं, मराठी माणसामध्ये ती ताकद आणून द्यायची की तोही व्यवसाय करू शकतो, तोही स्वतःच्या पायावर एक्सपोर्ट करू शकतो. तर खरंच मी आभार मानेन त्यांच्या टीमचा आणि असं त्यांना मी सदिच्छा शुभेच्छा देईन की त्यांनी भविष्यात अनेक मराठी एक्सपोर्टर्स घडवावे आणि या जगभरात मराठीचा डंका पुन्हा पोहोचावा. धन्यवाद.